या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मितांश शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार आणि अत्याधुनिक सुविधा। पत्ता प्लॉट नंबर 261-35 पाच्छापेठ अशोक चौक स्टेट बँकेच्या मागे सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत शहरात कुठेच स्वतंत्र महिला स्वच्छतागृह दिसून येत नाही। पुरुषांना अनेक पर्याय आहेत, मात्र महिला भगिनींचं काय करायचं, असा महत्त्वाचा मुद्दा पत्रकार स्वीकृत नगरसेवक मनीष के यांनी आज महापालिकेच्या सभागृहात उपस्थित केला। सोलापूर महानगरपालिकेच्या आज महत्त्वपूर्ण अंदाजपत्रकीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे। शहर विकासावर विविध मुद्दे मांडत असताना स्वीकृत नगरसेवक पत्रकार मनीष केत यांनी महापालिकेच्या सभेत मंजूर झालेला 1 कोटींचा निधी अपुरा असून मुंबई महापालिकेप्रमाणे स्त्रियांच्या स्वच्छतागृहासाठी सोलापूर महापालिकेत विशेष तरतूद करावी अशी मागणी यावेळी केली आहे। मात्र महिला देखील आजपर्यंत इतक्या महत्त्वाच्या विषयावर गप्प असून त्यांनी देखील बोललं पाहिजे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय। सार्वजनिक शौचालय तसेच पिंक टॉयलेटची संख्या वाढविण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। महिला शौचालयाची उभारणी करून ते महिला बचत गटांना चालवण्यासाठी द्यावेत अशी महत्त्वपूर्ण मागणी देखील यावेळी करण्यात आली। स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांच्या महिला शौचालयाच्या महत्त्वपूर्ण मागणीनंतर नगरसेविका ऋषाली चालक्य सभागृहात मनीष केत यांचे आभार मानले। यासोबतच सभागृहातील सर्व सदस्यांना मनीष केत यांचे अभिनंदन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले। यावेळी सभागृहातील सर्व महिला नगरसेवकांनी बेंच वाजवून नगरसेवक मनीष केत यांचे अभिनंदन केले। यानंतर महापालिकेचे आर्थिक परिस्थिती केव्हा बदलणार असा महत्त्वाचा मुद्दा देखील यावेळी मांडण्यात आला। महापालिका स्थापनेपासून आजपर्यंत आहे तशी असल्याची खंत देखील मनीष केत यांनी व्यक्त केली। आजही सोलापूर महापालिकेला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे हात पसरावे लागतात किंवा कर्ज काढावे लागते। हे मानसिकता आता आपल्या सगळ्यांना बदलण्याची गरज आहे। महापालिकेने केवळ घरपट्टी आणि पाणीपट्टीवर अवलंबून न राहता महापालिकेच्या मोकळ्या जागांवर व्यापारी संकुले उभे करून आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याची गरज आहे। सभागृहातील सर्व सदस्यांना महापालिका आर्थिक सक्षम करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। कर वाढ करून शहराच्या जनतेवर भार घालण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या जागांचा योग्य वापर करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल असे देखील मत यावेळी व्यक्त करण्यात आले। महापालिकांच्या मोकळ्या जागेवर रेस्ट हाऊस किंवा निवासगृह उभारण्याची महत्त्वपूर्ण मागणी यावेळी करण्यात आली। हॅलो महापौर साहेब, सन्माननीय महापौर साहेब, 1 मे 1964 रोजी सोलापूर महानगरपालिकेची स्थापना झाली। आज अनेक दशके उलटून गेले आहेत, पण आजही एक प्रश्न अस्वस्थ करतोय, सोलापूर महानगरपालिका खऱ्या अर्थाने स्वावलंबी कधी होणार? काळाच्या ओघात सत्ता बदलल्या, कधी काँग्रेसची सत्ता होती तर आज भाजपचे आहे। राजकारणाची चाके फिरली आहेत, चेहरे बदललेत, पण आर्थिक परिस्थिती मात्र आजही जैसे थे आहे। आजही आपल्याला विकास कामांसाठी, कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी किंवा मूलभूत सुविधांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकारकडे हात पसरावे लागतात किंवा कर्ज काढावे लागते। ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल। केवळ घरपट्टी, पाणीपट्टीवर अवलंबून न राहता महापालिकेच्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या जागेवर व्यापारी संकुले उभे करून आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे लागेल। सभागृहातील सर्व सदस्यांनी पक्षभेद विसरून सोलापूर महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकत्र यावे अशी मी विनंती करतो। केवळ करवाढ करून सोलापूरच्या जनतेवर बोजा टाकण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या मालमत्तेचा आर्थिक मूल्य वाढविणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल। शहरात महापालिकेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या आणि मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत। यातील अनेक जागा दुर्लक्षित किंवा तेथे अतिक्रमण होण्याची भीती आहे। या जागा BOTवर विकसित केल्या पाहिजेत। जसे की सोलापुरातल्या काही जागा आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देतोय। पुन्हा नाका विद्यापीठ समोर सोलापूर महानगरपालिकेची 4.5 एकर जागा आहे। 1 एकर जागेवर त्या ठिकाणी पेट्रोल पंप करायचा ठरला होता, परंतु आजपर्यंत तिथे पेट्रोल पंप झालेला नाही। उर्वरित 3.5 एकर जागेत आपण त्या ठिकाणी ओपन फूड मॉल, मोठ्या गाड्यांचे चार्जिंग स्टेशन, लहान मुलांसाठी गार्डन, मोठ्या गाड्यांसाठी टायर पंक्चरचे दुकान, 40 ते 50 रूमचे रेस्ट हाऊस किंवा लॉज BOTवर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते। छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय जे आहे त्याच्यासमोर महापालिकेची मोठी जागा आहे, तेथे महापालिकेचे झोन ऑफिस आहे।
ती जागा BOTवर जर दिली तर त्या ठिकाणीही आपल्याला मोठे उत्पन्न मिळू शकते. हुतात्मा स्मृती मंदिरच्या लागून पार्कवर कमर्शियल जागा आहे, त्या ठिकाणी आपण टॅक्सचं ऑफिस केलं. ते टॅक्सचं ऑफिस रिकामं करून ती जागा जरी आपण भाड्याने दिली तर त्याचेही उत्पन्न आपल्याला मिळू शकते. कर्णिक नगरमध्ये जे मैदान आहे, जिथे सभा होतात, त्या मैदानाच्या बाजूला अनेक स्नॅक्सच्या गाड्या आहेत. त्या मैदानावरच L आकाराचे आपण जर गाळे बांधले तर त्या ठिकाणी खाऊ गल्ली होऊ शकते. तिथून मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपल्या महापालिकेला मिळू शकते. पूर्व भागातील अत्यंत माफक दरात सेवा देण्यासाठी डॉक्टर लता मंजुनाथ पाटील व डॉक्टर मंजुनाथ द्यावया पाटील यांची मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे कमी खर्चात योग्य उपचार. आमच्या येथे स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे, गर्भनलिका बंद असणे, श्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या समस्या, पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, शुक्राणू नसणे, लैंगिक समस्या यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला आणि तसेच IUI, IVF, ICSI, FET, क्रायोप्रिझर्वेशन, हिस्ट्रोस्कॉपी, लॅप्रोस्कॉपी, सोनोग्राफीची सोय आणि उपलब्ध सुविधा. बाळंतपणाची सोय, नॉर्मल सीझर, शासनमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, सोनोग्राफीची सोय, लॅप्रोस्कॉपिक सर्जरीज, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर, हाय रिस्क प्रेग्नन्सी उपचार, नेत्ररोगांवर उपचार, स्विस मेड फेको मशीन, नवजात अर्भकाचे व लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार, डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू, नासूर यांवर उपचार, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ROP स्क्रीनिंग, बुबुळांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शुभम मेडिकलमध्ये प्रत्येक मेडिसिनवर डिस्काउंट. मितांशू शुभम फर्टिलिटी सेंटर येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि निरोगी रहा. पत्ता प्लॉट नंबर 261 आणि 35, पाच्छापेठ, अशोक चौक, स्टेट बँकेच्या मागे, सोलापूर. फोन नंबर 0217 3552 659. मोबाईल नंबर 90 28 34 37 14.